हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या सोमवार 3 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये युगंधरने सुद्धा आनंदीवर अविश्वास दाखवलाय. आपल्या मुलांच्या मनात जो गैरसमज निर्माण झाला तो आनंदीमुळे झाला असं युगंधरला वाटतंय. आनंदीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण युगंधर काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि आता युगंधरची मुलं पृथ्वी, मिताली आणि प्रांजल यांनी युगंधरला चक्क आनंदीला घटस्फोट द्यायला सांगितलाय. जर तुमचं लग्न हे परिस्थितीमुळे झालं, नाईलाजामुळे झालं, मग आनंदीला घटस्फोट द्या असं त्यांनी सांगितलंय. मग आता युगंधर यासाठी तयार होईल का? तो आनंदीला घटस्फोट देईल का? आनंदीचा निर्णय काय असेल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधरची मुलं त्याच्यावर खूप चिडलेली असतात. प्रांजल युगंधरला जाब विचारतो, बाबा हे तुम्ही काय करताय आणि हे तुम्ही काय केलंय? तुम्ही कधी आमच्या आईसाठी सुद्धा वटपौर्णिमेची पूजा नाही केली आणि या काय नाव हिचं, या आनंदीसाठी तुम्ही हे सगळं करताय. दुसरं लग्न केलं तुम्ही, तुम्हाला लाज कशी नाही वाटली हे सगळं करताना? प्रांजलचे हे शब्द ऐकून आनंदी, युगंधर खूप दुःखी होतात. शिल्पा, माई यांना सुद्धा वाईट वाटतं. प्रांजल चिडून म्हणतो, तुम्ही तर नेहमी म्हणायचा ना की माझं फक्त तुमच्या आईवर प्रेम आहे. मग कुठे गेली आमची आई? कुठे गेली तुमची समिधा, जिला विसरून तुम्ही या आनंदीशी लग्न केलं? युगंधर आनंदीकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. पृथ्वी चिडून म्हणतो, तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलंय. तुम्ही आम्हाला फसवलंय, आमच्या आईला फसवलंय. आणि प्रांजल, या माणसाचं कधीच आपल्या आईवर प्रेम नव्हतं. ज्या माणसाने कधी आपल्या आईवर प्रेम केलं नाही तो आपल्यावर तरी काय प्रेम करेल? हा माणूस खोटा आहे, त्याचं प्रेम खोटं आहे. युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं, यानंतर एक शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. पृथ्वी चिडून म्हणतो, आम्ही बोलणार, आज आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकून घ्यायचं, कारण तुम्ही आमची फसवणूक केली आहे आणि फसवणूक केलेल्या माणसाला बोलण्याचा अधिकार नसतो. दुसऱ्यांना फसवलेल्या माणसाने आवाज चढवायचा नसतो, त्याने सगळं स्वतः ऐकून घ्यायचं असतं. युगंधर खूप दुःखी होतो. विद्याधर मात्र खूप खुश झालेला असतो. पृथ्वी म्हणतो, तुम्ही आम्हाला फसवलंय. तुमचं जर आमच्या आईवर प्रेम असतं ना तर तुम्ही आमच्या आईला असं तडफडून तडफडून मरूच दिलं नसतं. आमची आई इकडे तडफडून मरत होती आणि तुम्ही तिकडे फॅक्टरीमध्ये पैशांच्या नोटा मोजत बसला होता. हेच सत्य आहे. युगंधर दुःखी होतो. आनंदीला सुद्धा वाईट वाटतं. शिल्पा म्हणते, बस झालं पृथ्वी, खूप बोलतोयस तू, खूप ऐकून घेतलं तुझं, आता एक शब्दही बोलू नको. पृथ्वी म्हणतो, अजून तर मी काहीच बोललो नाहीये. या सगळ्यात फक्त या माणसाची चूक नाहीये, तर तुमच्या सगळ्यांची चूक आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला फसवलंय, आम्हाला हे सत्य नाही सांगितलं. माई चिडून म्हणते, बस झालं पृथ्वी, गप्प बस. परंतु पृथ्वी कोणाचंही ऐकून घेत नाही आणि सगळ्यांना गप्प बसवतो आणि म्हणतो, मिस्टर युगंधर निंबाळकर, आज तुम्ही सिद्ध केलंय की तुमचं कधी आमच्या आईवर सुद्धा प्रेम नव्हतं आणि आमच्यावर सुद्धा प्रेम नाहीये. फक्त या आनंदीला आमच्या नजरेत महान करण्यासाठी तुम्ही आणि या घरातील प्रत्येक व्यक्तीने आमच्यापासून हे सत्य लपवलं. कारण आनंदी या घरात यावी, तिने आमच्या आईची जागा घ्यावी अशीच तुमच्या सगळ्यांची इच्छा होती. म्हणून तुम्ही आनंदीला आमच्यासमोर आधी नौकर बनवलं, मग हळूहळू आनंदी किती महान आहे, आमचा किती विचार करते हे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्या नजरेत आनंदी महान होईल आणि मग आम्ही तिला आमच्या आईची जागा देऊ. हा सगळा तुम्हा सगळ्यांचा मास्टर प्लॅन होता आणि आता तो आम्हाला लक्षात आलाय. त्यामुळे आम्ही कधीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. असं म्हणून पृथ्वी, प्रांजल, मिताली हे सगळे रागारागाने आपल्या खोलीमध्ये निघून जातात. आणि मग शिल्पा खूप चिडते आणि आनंदीला म्हणते, वा रे वा आनंदी, खरंच तू तुझे खरे रंग दाखवलेस. काय सांगितलं होतंस तू आम्हाला की तू मुलांना सगळं सत्य सांगितलंय. तुझ्या आणि युगंधरच्या लग्नाचं सगळं सत्य तू त्या चिठ्ठीत लिहिलंय. तू का खोटं बोललीस? त्या चिठ्ठीत तर तू काहीतरी वेगळंच लिहिलं होतंस आणि आमची फसवणूक केली. आज तू या मुलांना त्यांच्या बापापासून दूर केलंय. इतक्या वर्षानंतर ही मुलं बापाच्या जवळ येत होती, पण आज फक्त तुझ्यामुळे
बाप आणि मुलांच्या नात्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि युगंधर, तू मला काय म्हणत होतास की तिला समजून घे, तिला समजून घे. नाही समजून घेणार मी तिला कधीच. आणि मी हे घर सुद्धा सोडून जाणार नाहीये, कारण माझ्या मुलांना माझी गरज आहे. मी त्यांना एकटं सोडून जाणार नाही. आणि तेवढ्यात विद्याधरची बायको सुद्धा पुढे येते आणि म्हणते, आनंदी, तू आज खूप मोठी चूक केली आहेस. तुला काय फरक पडला? तुला तर कुणी काय बोललंच नाही, पण मुलं भाऊजींना किती बोलले, फक्त तुझ्यामुळे. कारण तू खोटेपणा केलास. तू अशी लपवछपी खोटेपणा केला नसताना तर हे सगळं घडलंच नसतं. चिठ्ठीमध्ये काहीतरी वेगळंच लिहिलं आणि मग सगळ्यांना असं सांगितलंस की तू चिठ्ठीत सगळं सत्य मुलांना सांगितलंय. त्यामुळे किती मोठा गैरसमज झाला. आज युगंधर भाऊजी आणि मुलं एकमेकांपासून वेगळी झाली आहेत. त्याचं कारण फक्त तू आहे. यासाठी फक्त तू जबाबदार आहेस, तू. विद्याधर खूप खुश होतो की आपली बायको काय भारी डायलॉग मारतीये. युगंधर, आनंदी दुःखी असतात आणि शिल्पा पुन्हा एकदा आनंदीवर सगळा आरोप लावते आणि विद्याधरला म्हणते, विद्याधर, तू मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. मला घरातून हाकलून द्यायला निघाला होता या आनंदीसाठी, पण मी हे घर सोडून जाणार नाही. कारण तुला जे करायचं ते कर. मी या माझ्या मुलांसाठी या घरात राहणार, त्यांच्यासाठी या घरात राहणार, असं म्हणून शिल्पा मुलांना मनवायला निघून जाते. युगंधर सुद्धा आनंदीवर खूप चिडतो आणि विचारतो, आनंदी, का केलंस तू असं? मी तुला म्हणालो होतो, जे जसं चालू आहे तसंच चालू राहू दे. हे सगळं करण्याची काही गरज नव्हती. परंतु तू आज खूप मोठी चूक केली आहे. तुझ्या या चुकीमुळे माझी मुलं पुन्हा एकदा माझ्यापासून दूर झाली. इतक्या वर्षानंतर घरातलं वातावरण बदललं होतं. माझी मुलं माझ्या जवळ येत होती, पण तुझ्यामुळे आज ती पुन्हा एकदा माझ्यापासून दूर गेली आहेत. आनंदी, तू खूप चुकीचं केलंय, असं म्हणून युगंधर सुद्धा तेथून निघून जातो. आनंदीला खूप वाईट वाटतं. आनंदी रडू लागते. माई बापू तिच्या जवळ येतात. आनंदी म्हणते, मी खरंच चिठ्ठीत सगळं लिहिलं होतं, पण चिठ्ठी वेळेवर कशी बदलली गेली मला नाही माहीत. हे सगळं कसं झालं मला नाही माहीत. आनंदीला रडताना पाहून विद्याधर खूप खुश होतो आणि मनात विचार करतो, वा रे विद्याधर वा, काय आग लावली आहेस तू या निंबाळकरांच्या घरामध्ये. खरंच मानलं पाहिजे तुला. तुझ्यापेक्षा चांगली आग दुसऱ्या कोणालाच लावता येत नाही. आता या आगीमध्ये संपूर्ण निंबाळकर कुटुंब जळून खाक होईल. हा युगंधर, त्याची पोरं, त्याचं घरदार सगळं बर्बाद होईल. आणि या आनंदीची तर तू चांगली जिरवली आहे. तिचा माज उतरवलाय. आता माझ्यासमोर नजर वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही ही आनंदी, असा विचार करून विद्याधर भलताच खुश होतो. आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून त्याला आनंद झालेला असतो. दुसरीकडे रूममध्ये प्रांजल आणि पृथ्वी बसलेले असतात. प्रांजल खूप चिडलेला असतो. रागारागाने एरझऱ्या मारत असतो आणि मग ओढून म्हणतो, दादा, हा माणूस असा कसं करू शकतो? आता तर याला बाप म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. आपल्या आईला विसरला हा माणूस आणि याने त्या दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केलं. मला आहे ना त्याचा खूप राग येतोय. आपला बाप असं कसं काय वागू शकतो? आपल्या आईला कसा विसरला तो? दुसऱ्या मुलीशी त्याने कसं लग्न केलं? आणि त्याची ही चिडचिड सुरू असते. पृथ्वी मात्र दुःखी होऊन गप्प बसलेला असतो आणि तेवढ्यात मिताली तेथे येते आणि म्हणते, प्रांजल, आता चिडचिड करून काही फायदा नाही आहे. कारण आजपर्यंत आपल्याला जे वाटत होतं ना तेच खरं होतं. या घरात सगळेजण आपल्याला फक्त फसवत होते. आता तर माझा या घरातल्या कोणावरही विश्वास राहिलेला नाही आहे. सगळ्यांनी आपला विश्वासघात केला आहे. सगळ्यांनी आपल्याला फसवलं आहे. पृथ्वी आणि प्रांजलला सुद्धा हे पटतं. मिताली दुःखी होऊन म्हणते, जेव्हा आपली ही आई जग सोडून गेली होती ना, तेव्हा असं वाटलं होतं, आई तर गेली पण बाबा आहेत. बाबा आपल्याला सांभाळून घेतील, आईचं प्रेम देतील, सगळं काही छान होईल. परंतु ती अपेक्षासुद्धा फोल ठरली आहे. आता तर असं वाटतंय आपल्याला आई बाबा कुणीच नाही आहे. आज आपण खऱ्या अर्थाने अनाथ झालोय, अनाथ, असं म्हणून प्रांजल आणि मिताली रडू लागतात. परंतु पृथ्वी हा लगेच मितालीजवळ येतो आणि म्हणतो, बस झालं मिताली, आज म्हणालीस, पुन्हा कधीही असं बोलू नकोस. आपण अनाथ नाही आहोत आणि आपण सगळे एकमेकांसाठी आहोत. मी आहे, प्रांजल आहे, त्यामुळे स्वतःला कधी अनाथ समजू नकोस. आणि राहिला विषय त्या युगंधर निंबाळकरचा, तर त्यांचं कधी आपल्यावर प्रेम नव्हतंच. त्यांचं कधी आपल्या आईवर प्रेम नव्हतं. त्यामुळे त्यांना आपला बाप मानण्याची चूकसुद्धा करायची नाही. त्यांनी कधी बापाचं कर्तव्य पूर्ण केलं नाही.
त्यांनी कधी आईचं कर्तव्य पूर्ण केलं नाही. त्यामुळे आता या घरामध्ये आपण कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. या घरात सगळे धोकेबाज आहेत, सगळे विश्वासघातकी आहेत. आज गोड बोलतील आणि उद्या आपल्याला फसवतील. आजपर्यंत आपल्याला तेच झालंय. या घरातील एखादी व्यक्ती चांगली आहे, तिच्यावर विश्वास ठेवावा असा विचार करत असतानाच ते आपल्याला फसवतात. त्यामुळे मी तुम्हाला दोघांना सांगतोय, आज नंतर या घरात कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. सगळ्यांबद्दल सारखाच विचार करायचा आणि फक्त आपण तिघांनी एक कुटुंब बनून राहायचं. दुसऱ्या कोणालाही आपल्या कुटुंबात शिरू द्यायचं नाही. आणि तेवढ्यात शिल्पा धावत पळत तेथे येते आणि म्हणते, पृथ्वी, प्रांजल, मिताली, दार उघडा. तुम्ही दार का लावलंय? दार उघडा, लवकर दार उघडा. शिल्पाला खरंच या 3 मुलांची खूप काळजी वाटत असते. पृथ्वी, प्रांजल, मिताली तिचा आवाज ऐकतात आणि मिताली चिडून म्हणते, आत्या तू जा येथून, आम्हाला तुझ्याशी नाही बोलायचंय. हे ऐकून शिल्पाला मोठा धक्का बसतो. मिताली चिडून म्हणते, आम्हाला आता या घरात कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. सगळे आमची फसवणूक करताय आणि आम्हाला तुझ्याशी नाही बोलायचंय. शिल्पा रडत असते आणि म्हणते, मिताली असं बोलू नकोस, एकदा माझं ऐकून तरी घे, प्लीज दार उघड ना. परंतु हे तिघेही दार उघडत नाही आणि पृथ्वी चिडून म्हणतो, आत्तू तू जा इथून, आमचा आता तुझ्यावरही विश्वास राहिलेला नाहीये, आम्ही दार नाही उघडणार. पण तेवढ्यात प्रांजलचा आत्यावर खूप प्रेम असल्यामुळे तो इमोशनल होतो आणि दार उघडायला जातो. परंतु पृथ्वी त्याचा हात पकडतो आणि विचारतो, कुठे चाललायस प्रांजल? प्रांजल सांगतो, अरे आत्तू रडतीये, तिला येऊ दे ना आतमध्ये. पृथ्वी म्हणतो, नाही प्रांजल, या घरात आता आपण कोणावरही विश्वास ठेवायचा नाहीये. प्रांजलला मात्र आत्यावर विश्वास असतो. तो म्हणतो, अरे पण आत्तू. पृथ्वी त्याला समजावून सांगतो, आपण आधीच एकदा विश्वासघात झेललाय, आता पुन्हा एकदा विश्वासघात झेलण्याची आपल्यामध्ये हिंमत नाहीये. त्यामुळे हो मागे, दार उघडू नकोस. प्रांजलला सुद्धा हे पटतं आणि प्रांजल दार उघडत नाही. आत्या म्हणते, पृथ्वी असं बोलू नकोस रे, मला तुमच्याशी बोलायचंय, दार उघडा. पण प्रांजल ओढून म्हणतो, आत्तू तू जा इथून, आता आमचा कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये, प्लीज जा इथून, नको येथे थांबू. आणि शिल्पा ढसाढसा रडू लागते. असं बोलू नका रे पोरांनो, मी तुम्हाला असं नाही एकटं सोडू शकत, तुमचं दुःख मला पाहवलं जात नाहीये, मला असं स्वतःपासून दूर लोटू नका. असं म्हणून आत्या ढसाढसा रडत असते. आणि तिचं हे रडणं ऐकून पृथ्वी, मिताली, प्रांजल यांनासुद्धा खूप वाईट वाटतं. पण ते सुद्धा दुखावले गेलेले असतात. त्यामुळे हे तिघे काही दरवाजा उघडत नाही आणि शिल्पाला समजतं की ही मुलं दरवाजा उघडणार नाहीये. त्यामुळे शिल्पा खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडत असते. तर दुसरीकडे आनंद फक्त 2 व्यक्तींना झालेला असतो. पहिला विद्याधर आणि दुसरी त्याची बायको धनश्री. हे दोघे भलतेच खुश असतात आणि विद्याधर म्हणतो, वा रे वा वा, आज मला स्वतःचाच खूप अभिमान वाटतोय. आज मी त्या युगंधर निंबाळकर आणि त्याच्या कुटुंबाची होळी केली आहे, होळी. बाप बेट्यामध्ये असं भांडण लावलंय, अशी आग लावली आहे की ही आग विजता विझणार नाही. आणि त्या आनंदीची तर अशी जिरवली आहे ना की पुन्हा कधीही ती मान वर करून माझ्याकडे पाहणार नाही. विद्याधर खूप खुश असतो, मस्त दारू पीत बसलेला असतो आणि धनश्री सुद्धा त्याचं खूप कोडकौतुक करते. खरंच आज तुम्ही भाऊजींच्या कुटुंबाचा बाजार उठवलाय. विद्याधर खुर्चीवर जाऊन बसतो आणि म्हणतो, अगं धनश्री, बाजार काय, वाट लावली आहे वाट, चांगलीच त्यांची जिरवली मी. आता त्यांचं हम साथ साथ हे कधीच होणार नाही. या सिच्युएशनला एखादा पिक्चर असताना तर कोणता असता सांग बरं. धनश्रीला काही कळत नाही. विद्याधर सांगतो, कभी खुशी आणि कभी जाळ धूर संकटच. हे ऐकून धनश्री खूप खुश होते, हसू लागते आणि म्हणते, खरंच यावेळेस आहे ना, तुम्ही एकाच दगडात एक नाही, 2 नाही, अनेक पक्षी मारले आहेत. युगंधर भाऊजी, त्यांची मुलं आणि ती आनंदी. मला आहे ना खरंच खूप खूप आनंद झाला आहे. विद्याधर सांगतो, अगं धनश्री, ही तर फक्त सुरुवात आहे. आता पहा पुढे पुढे मी काय करतो. या युगंधरला आणि त्याच्या पोरांना कायमचं एकमेकांपासून वेगळं करतो आणि त्या आनंदीची तर आता हिंमतच होणार नाही. पहा ती कशी खाली मान घालून हे घर सोडून निघून जाते. धनश्री खूप खुश होते आणि तेवढ्यात शिल्पा तेथे रागारागाने येते आणि विद्याधरला विचारते, विद्याधर हे काय केलंस तू? विद्याधर म्हणतो, अगं ताई काय केलं म्हणजे,
अगं जाळ धूर संकटच केला असं म्हणून विद्याधर खुदू खुदू हसतो. पण शिल्पा त्याच्यावर खूप चिडलेली असते आणि म्हणते, विद्याधर तू हे कोणत्या किमतीवर केले तुझं तुला तरी कळतंय का? तर विद्याधर सांगतो, अगं ताई आपल्याला हेच हवं होतं ना, त्या आनंदीने घराबाहेर जावं. आता पहा ती कशी घराबाहेर जाते ते, आणि हा माझा प्लॅन होता. शिल्पाला खूप वाईट वाटतं. शिल्पा विद्याधरला विचारते, आनंदीने पृथ्वीला लिहिलेली चिठ्ठी तूच बदलली होतीस ना? विद्याधर सांगतो, हो मग मी सौताच्या हाताने ती चिठ्ठी बदलली होती. होता की नाही माझा मास्टर प्लॅन? धनश्री म्हणते, हो शिल्पाताई, खरंच यांनी खूप छान प्लॅन बनवलाय. विद्याधर सांगतो, आता युगंधरची पोरं पण त्याच्यापासून दूर होणार आणि ती आनंदी सुद्धा या घराबाहेर जाणार. घरातील सगळ्यांना असंच वाटत होतं की युगंधर आणि आनंदीच्या लग्नाबद्दल त्याच्या पोरांना माहिती आहे, पण फक्त मला माहीत होतं की त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. त्यामुळे जेव्हा ते फॅमिली ट्री बनवत होते ना, तेव्हाच मी धमाका केला. विद्याधरला आठवतं की जेव्हा पृथ्वी, मिताली, प्रांजल फॅमिली ट्री सजवत होते, त्याच वेळेस विद्याधर तेथे आला आणि या तिघांचं कौतुक केलं की काय भारी आयडिया आहे तुमची, फॅमिली ट्री खूप छान दिसतोय. पृथ्वी म्हणतो, अरे काका आम्हाला सुद्धा आत्ताच ही आयडिया सुचली आणि खरंच आम्हाला सुद्धा खूप छान वाटतंय हा फॅमिली ट्री सजवताना. विद्याधर म्हणतो, अरे पण तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम पाहिला की नाही? तुमच्या बापाला इतका मोठा पुरस्कार मिळाला. पृथ्वी सांगतो, नाही ना, सर्व्हर एरर आल्यामुळे आम्हाला पाहताच नाही आला. विद्याधर म्हणतो, अरे मग मी होतो ना तेथे, मी रेकॉर्ड करून आणलाय, आत्ता पहा. असं म्हणून विद्याधर या तिघांना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवतो आणि हा व्हिडिओ पाहताच या तिघांना जबर धक्का बसतो. कारण तेथे असं अनाऊन्स केलं जातं की युगंधरची बायको आनंदी युगंधर निंबाळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. आणि हाच तो क्षण जेव्हा या तिघांना समजतं की युगंधर आणि आनंदीचं लग्न झालंय आणि मग त्यांनी एवढा मोठा धिंगाणा घातला. विद्याधर शिल्पाला सांगतो, आज एकाच दगडात मी खूप सारे पक्षी मारले, पाहिलं का मी हे कसं करून दाखवलं. पण शिल्पा खूप चिडते आणि म्हणते, अरे विद्याधर तू हे केलंस पण कोणत्या किमतीवर? स्वतःच्या सख्ख्या भावाबरोबर असं करताना तुला लाज नाही वाटली का? स्वतःच्या सख्ख्या भावाला त्याच्या मुलांपासून तोडलंस तू. अरे ती मुलं आपली सुद्धा आहे, ती किती दुःखी झाली आहेत हे तुला दिसलं नाही का? विद्याधरला युगंधर आणि त्याच्या मुलांबद्दल काहीच प्रेम नाहीये हे शिल्पाला अजून कदाचित माहीत नाहीये. शिल्पा बिचारी दुःखी असते पण विद्याधरला काही फरक पडत नाही. आणि इकडे युगंधरच्या रूम बाहेर आनंदी येते, दरवाजावर नॉक नॉक करते. युगंधर तिच्याकडे रागारागाने पाहतो आणि आनंदी विचारते, मालक साहेब आत येऊ का? तर युगंधर म्हणतो, आनंदी सध्या मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. आनंदी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, मालक साहेब मी त्या चिठ्ठीमध्ये सगळंच खरं खरं लिहिलं होतं, पण नंतर ती चिठ्ठी कशी बदलली ना मलाच कळत नाहीये. युगंधर म्हणतो, आनंदी आता मला कोणतंही स्पष्टीकरण नकोय, मला एकांत हवाय, तू जा येथून. हे ऐकून आनंदीला खूप वाईट वाटतं. आता मालक साहेबांना कसं समजून सांगायचं हाच विचार आनंदी करते आणि तेथून निघून जाते. थोड्या वेळानंतर आनंदी किचनमध्ये असते आणि मोलकरणीला सांगते की कचऱ्याच्या पेटीत चेक करा, नक्कीच पृथ्वीने ते लेटर त्यामध्ये फाडून फेकलं असेल. परंतु ही मोलकरीण सांगते, नाही आनंदी मालकीनबाई, यामध्ये कोणतंही लेटर नाहीये, तुम्ही थांबा, मी बाहेरच्या मोठ्या कचरापेटीत पाहून येते. मोलकरीण बाहेर निघून जाते. आनंदी विचार करत असते, ते लेटर जर सापडलं तर त्या लेटरमध्ये काय होतं हे मला कळेल आणि लेटर कसं बदललं ते सुद्धा मला समजू शकतं. दुसरीकडे धनश्री शिल्पाला समजवण्याचा प्रयत्न करते, शिल्पाताई तुम्ही जास्तच इमोशनल होताय, एवढं काही घडलेलं नाहीये. तर शिल्पा चिडून म्हणते, धनश्री तू तोंड बंद ठेव. आणि विद्याधर म्हणतो, अगं ताई इतक्या मोठ्या मास्टर प्लॅनमध्ये काही ना काहीतरी साईड इफेक्ट असतात, तसा एक साईड इफेक्ट समज हा. पण शिल्पा चिडून म्हणते, विद्याधर राक्षस आहे तू, राक्षस, तुला अक्कल नाहीये तू काय केलंय, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून शिल्पा जात असते तर विद्याधर चिडून म्हणतो, जा जा मला नाही फरक पडत, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या त्या लाडक्या भावाने तुला घराबाहेर हाकललं होतं, माझ्यामुळे तू या घरात आहे, त्यासाठी माझे आभार मान. आणि शिल्पा रागारागाने तेथून निघून जाते. विद्याधर खूप चिडतो, कुणी काही म्हटलं
तरी मी त्या युगंधरला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही, असा तो ठाम निर्धार करतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पृथ्वी युगंधरला म्हणेल की जर तुम्ही नाईलाजाने आनंदीशी लग्न केलंय, मग हे घ्या घटस्फोटाचे पेपर्स, या पेपर्सवर सह्या करा आणि आनंदीला घटस्फोट द्या, मोकळे व्हा. हे ऐकून आनंदी आणि युगंधरला जबर धक्का बसेल. मग आता युगंधर पृथ्वी आणि आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करेल का, आनंदीला घटस्फोट देईल का, हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.